आज आपण बनवणार आहेत उपवासाचे थालीपीठ। त्यासाठी आपण सर्वप्रथम घेतले आहेत शाबू आणि भगरीचे पीठ, एक अर्धी वाटी शेंगदाणा, चवीनुसार मीठ, 2 रताळे उकडून घेतले आहेत, एक 8 ते 9 मिरच्या घेतल्या आहेत आणि 3 बटाटे घेतले आहेत। तर रताळे आणि बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आणि आबडधोबड असे शेंगदाणे आणि मिरच्या आपल्याला मिक्सरला फिरवायच्या आहेत। पाहू शकता आपण पाणी ठेवले आहे गरम होण्यासाठी। आता आपले रताळे आणि बटाटे घालून घेऊया। आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। पाहू शकता आपले बटाटे आणि रताळे उकडलेले आहेत। गॅस बंद करूया। एक 3 ते 4 मिनिटे यांना थंड करून घेऊया। पाहू शकता आपले रताळे आणि बटाटे आपण घेतलेले आहेत। आता आपण भगरीचं आणि शाबूचं पीठ टाकणार आहोत। 1 वाटी वाटून घेतलेलं आहे आपलं, ते टाकणार आहोत। चवीपुरतं मीठ, पाण्याचा न वापर करता सर्व एकजीव करून घेऊया। पाहू शकता आपण कसलंच पाणी न घालता करायला आहोत। तुम्ही अशा प्रकारे एकदा थालीपीठ उपवासाचे करून पहा, खायला खूप चविष्ट लागतात, बनवायला पण सोपे। बघू शकता आपण बिना पाणी टाकून झालेला आहे। आता एक पाहू शकता एवढंच पाणी आपण ऍड करणार आहोत, एक छोटी वाटी एवढं। सर्व एकजीव करून घेऊया। आपण जे रताळा आणि बटाटे टाकला आहे त्याच्यामुळे या थालीपीठला जास्त चव लागते। तुम्ही जर टाकत नसलाल तर एक वेळेस टाकून बघा। एकदा अशा पद्धतीने तुम्ही थालीपीठ करून पहा। पाहू शकता झालेलं आहे आपलं। आता हे आपण 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवूया। पाहू शकता 10 ते 15 मिनिटे आपण झाकून ठेवलं होतं, झालेलं आहे आपलं। अशा प्रकारे आपण कोलपटावर एक कपडा टाकून घेतला आहे, जेणेकरून आपल्या कोलपटाला चिटकणार नाही। असं छोटासा एक गोल करून घ्यायचा। आधी या कपड्यावरती छान असं पाणी लावून घ्यायचं। ह्या कपड्याला वल्ल करून घ्यायचं पूर्णपणे। खालून वरतून पाणी लावून घेऊया। अशा प्रकारे थापून घ्यायचं याला। बघू शकता झालेलं आहे आपलं थापून। तवा तापण्यासाठी ठेवला आहे। तवा आपला तापलेला आहे। थोडस एक अर्धा चमचा तूप घालून घेऊया, जेणेकरून आपलं नाही। थोडस पाणी टाकूया। थोडा गॅस मी वाढवला आहे। आता आपण आपलं थालीपीठ टाकून घेणार आहोत। अशाच प्रकारे आपण सर्व थालीपीठ थापून घेणार आहोत। 1-2 मिनिटे तव्यावरल्या थालीपीठला हात नाही लावायचा, नाही तर थालीपीठ तुटून जायचं, कारण भगर आणि शाबूचं आहे ते। असं आपण वरतून पाणी लावून घेणार आहोत। थालीपीठची पलटी करून घेऊया।
टाकता आपण दोन्ही बाजूने भाजून घेतले आहेत. काढून घेऊया. पाहू शकता झाले आहे आपले उपासाचे थालीपीठ एकदम मऊ मऊ. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.